आयुष्य ही एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनवा. आपला दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलाकडे पहा. तर आज आम्ही गेलो होतो. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावरती एक मंदिर आहे. तिथे एक छोटंसं तलाव आहे. तिथे वनभोजन करायचा प्लॅन आखला होता. कसं असतं, मनाचा रिफ्रेश करण्यासाठी आपण थोडंसं विकेंडला बाहेर गेलं तर आपलं मन किती हलकं होतं ना. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं तर सगळे टेन्शन सगळं काही दूर होतं. तर आम्ही इथं मस्त एन्जॉय केला. नदीच्या काठावर मस्त छोट्या छोट्या लाटांचा एन्जॉय घेतला आणि एका रानात येऊन बसलो. तिथं लगोरी, पकडापकडी असे खेळ खेळले. आद्विकनेसुद्धा खूप एन्जॉय केला. नंतर ज्याच्यासाठी आलो होतो ते वनभोजन करायला आम्ही बसलो होतो. खरंच 5 स्टार हॉटेलपेक्षा पण किती छान चविष्ट जेवण लागत होतं. ही मस्त झाडी, थंड वारा याच्या सानिध्यात आम्ही जेवत होतो. खूप छान वाटलं वनभोजन करून. जुन्या आठवणी निर्माण झाल्या. शाळेतून किंवा आपल्या फॅमिलीसोबत रानात जाऊन जेवणे, हे सगळे दिवस आठवले. आता हे दिवस कुठे आहेत हो. नंतर आम्ही मस्त एन्जॉय केला. थोडेसे बाता टप्पा रमल्या. त्याच्यानंतर छोटे फोटोशूट केला. आद्विकला पण खूप छान वाटलं. तो खुश झाला, मग आम्ही पण खुश. त्याचे पप्पा पण खुश. त्यांना पूर्ण विकेंडपर्यंत खूप टेन्शन असतं कामाचं. म्हटलं चला जाऊ बाहेर आणि मस्त फिरून येऊ, म्हणजे तुमचं पण माइंड फ्रेश होईल आणि आम्ही पण विकेंडला बाहेर गेले की आम्हाला पण समाधान. मोठ्या ट्रिपपेक्षा असे छोटे ट्रिप काढले तरी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेऊन आम्ही इथं परत घराच्या परतीला निघालो होतो. तर असा होता आमचा वनभोजनचा ट्रिप. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.